नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक सखोल असं मार्गदर्शन मिळवतो. थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्याकडून आपण विविध आजारांविषयी त्यांवरील उपचारांविषयी माहिती मिळवतो. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या घरात जर आजी आजोबा असतील तर त्यांना नक्कीच आजचा हा कार्यक्रम दाखवा. आजचा आपला विषय आहे गुडघे आणि खुबेदुखीवर कायमस्वरूपी उपचार, रोबोटिक सांधे प्रत्यारोपण. खरं तर 1987 साली अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर राजीव पटवर्धन यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला आरोग्य सेवेचा प्रवास म्हणजे MIDC चिंचवड येथील 40 खाटांचं सुसज्ज असं धनश्री हॉस्पिटल. आजही ही सेवा त्याच निष्ठेनं आणि समर्पणानं अगदी सुरू आहे. त्यांची पुढची पिढी म्हणजेच डॉक्टर अपूर्व पटवर्धन आणि डॉक्टर सलोनी पटवर्धन यांनी हा वारसा पुढे नेत धनश्री हॉस्पिटल मोशी इथे 101 खाटांचं अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलंय. धनश्री हॉस्पिटल मोशी इथे अत्याधुनिक 3D कॅथ लॅब, प्रगत ICU, 24/7 आपत्कालीन सेवा तसंच सर्व शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे. रोबोटिक सर्जरी, गुडघा, खुबा आणि खांदा प्रत्यारोपण, प्रगत हृदय शस्त्रक्रिया आणि आधुनिक उपचार पद्धतींमुळे अनेक रुग्णांना इथे नवजीवन मिळाले. याच रुग्णालयात रुग्णसेवा देणारे डॉक्टर राजेश हिंगवे आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. खरं तर डॉक्टरच आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना गुडघा आणि खुबा सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा 15 वर्षांहून अधिक प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांनी हजारो रुग्णांना आधुनिक उपचारांद्वारे पुन्हा वेदनामुक्त आणि सक्रिय जीवन जगण्यास मदत केली आहे. ते रोबोटिक आणि पारंपरिक नी अँड हिप जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले तज्ज्ञ आहेत. तसंच रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये सुद्धा त्यांना विशेष कौशल्य आहे आणि सध्या ते धनश्री हॉस्पिटल मोशी आणि चिंचवड पुणे इथे रुग्णसेवा देतात. जसं मी आधी सुद्धा सांगितलं, अत्याधुनिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांना अधिक अचूक, सुरक्षित आणि जलद पुनर्वसनाचा अनुभव ते देतात. डॉक्टर, खरं तर गुडघा आणि खुब्यांवर कोणत्या आता अत्याधुनिक सर्जरी आलेली आहे म्हणजेच रोबोटिक शस्त्रक्रिया, त्याविषयी तुमच्याकडून माहिती मिळवणार आहे. पण अगदी आपण बेसिकपासून सुरुवात करूया. जसजशी 60 जवळ येते किंवा वृद्धापकाळ जवळ येतो तसं दुखणं हे जडणारच. यासाठी मानसिकरित्या आपण तयार असतो किंवा आजी आजोबा तयार असतात. पण गुडघ्यांसाठी अशी कोणती वेळ असते की आत्ता ही वेदना डॉक्टरांकडे नेल्याशिवाय पर्याय नाही आहे, याच्यावर उपचार घ्यायला हवे? गुडघ्याच्या वेदना जेव्हा सुरू होतात तेव्हा फारसा त्रास होत नाही, पण तेव्हा जेव्हा वेदना औषधाने किंवा पारंपरिक उपचारांनी कमी होत नाही तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यावा. खाली बसणे, उठणे, मांडी घालणे यामध्ये जेव्हा दुखणं असतं तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेऊन त्याचा उपचार करण्याची वेळ असते. अगदी. पण डॉक्टर, जेव्हा गुडघे दुखतात तेव्हा आपल्या त्या गुडघ्यांच्या आतमध्ये नेमकं असं काय होत असतं? कशामुळे गुडघे दुखतात? गुडघ्यादुखी किंवा गुडघ्याची झीज हे समजण्याच्या आधी आपण गुडघा कसा असतो हे समजून घेऊया. अगदी. गुडघ्या हा 3 हाडांपासून बनलेला असतो. मांडीच्या हाडाचा शेवटचा भाग, पायाच्या हाडाचा वरचा भाग आणि वरती एक वाटी असते ज्याला पटेला म्हणतात. तर या हाडांवर एक विशिष्ट आवरण असतं, त्याला कार्टिलेज किंवा कुर्च्या म्हणतात. वाढत्या वयानुसार किंवा इतर आजारांमुळे त्या आवरणाची म्हणजे कुर्च्याची झीज होते आणि हाडावर हाड घासतं, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा अस्थिसंधिवात असे म्हणतात. आणि त्याच्यामुळे हा त्रास होतो. ते सगळ्यात जास्त दुखण्यास गुडघेदुखीस कारणीभूत असतं. अच्छा, म्हणजे जेव्हा झीज होते या भागाची तेव्हा गुडघे दुखू लागतात. वाढत्या वयासोबत ही झीज होऊ लागते असं आपण म्हणालात. पण जरा ही कारणं ना डॉक्टर सविस्तरपणे सांगा की नेमकी कशामुळे झीज होते आपल्या गुडघ्यांची? एकतर वाढत्या वया हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्याच्या व्यतिरिक्त संधिवात ज्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट यामुळे पण गुडघ्याची झीज होऊ शकते. आणि लठ्ठपणा, ओबेसिटी याच्यामुळे गुडघ्याची झीज होऊ शकते. जुना काही मार लागला असेल, हाडावर फ्रॅक्चर असेल, त्याच्यामुळे पण गुडघ्याची झीज होऊ शकते. अशी अन्य कारणे असतात. अच्छा, बरोबर. काही जणांचं आयुष्य हे अगदी श्रीमंतीत गेलेलं असतं, काही जणांचं कष्टात गेलेलं असतं. त्याच्यामुळे मी ही कारणं विचारली, कारण प्रत्येकालाच वाढत्या वयासोबत त्यांच्या गुडघ्याची झीज होणं हे शक्य नाहीये डॉक्टर. बरं, पण आपण जसं सुरुवातीला सांगितलं की गुडघे दुखू लागल्यावर आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. पण डॉक्टर, नेमकं कधी, म्हणजे काही लक्षणं जाणवत असतील की आपल्या गुडघ्याच्या आतमध्ये तर झीज होऊ लागली याची? त्याची लक्षणं म्हणजे सकाळी गुडघा आखडणे, चालण्यात किंवा पायऱ्यावर चढण्यामध्ये दुखणे आणि ते दुखणं साध्या औषधांनी कमी न होणे, गुडघ्यातून आवाज येणे, हे सगळे लक्षणं आहे. कधी कधी गुडघ्यावर सूज पण येते आणि ते दुखणं वाढतं.
तेव्हा हे समजावं की गुडघ्याची झीज होणं सुरू झालं आहे आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला वेळीच घ्यावा. अच्छा, बरं. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया, उपचारांकडे वळूया. बरं डॉक्टर, आपण शस्त्रक्रियेविषयीच बोलणार हो. आहोत आज. पण प्रत्येक या गुडघेदुखीच्या रुग्णाला शस्त्रक्रियेचीच गरज भासते का? पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात जर गुडघ्याची झीज असेल तर सहसा औषधोपचार, फिजिओथेरपी, इंजेक्शन किंवा व्यायामाने तो आजार बरा होऊ शकतो. पण जेव्हा तो तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात जातो, जेव्हा हाडावर हाड घासायला लागतं किंवा नॉर्मल औषधोपचाराने झीज कमी होत नाही आणि दुखणं कमी होत नाही, तेव्हा त्याला शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. गुडघ्याच्या झिजेचे 4 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात फक्त जे खुर्चा असतो तो पातळ होतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये हाडांच्या मधलं अंतर कमी होतं आणि चौथ्या टप्प्यामध्ये हाडावर हाड घासतं. तर पहिल्या 2 टप्प्यामध्ये वेदनाशमक औषधं किंवा व्यायाम, फिजिओथेरपी आणि इंजेक्शन्स, गरज पडल्यास काही ब्रेसेस, वॉकर किंवा काठीचा वापर, या सगळ्यांनी हा त्रास बरा होऊ शकतो. जेव्हा रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात असतो आणि साधारण औषधांनी त्याचा उपचाराने त्याचा दुखणं बरं होत नाही, तेव्हा सर्जरीची किंवा ऑपरेशनची त्याला गरज पडू शकते. हां, खरं तर हाच माझा पुढचा प्रश्न होता डॉक्टर, की मुळात गुडघा प्रत्यारोपणाची गरज कधी पडते? म्हणजे शस्त्रक्रियेद्वारेच गुडघा प्रत्यारोपण करत हो. असेल अर्थातच, पण आता औषधोपचारांनी बरंच होत नाहीये, दुखणंच नाही थांबत आहे, आता गुडघा बदलल्याशिवाय पर्यायच नाही, अशी वेळ कधी येते? ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियेचे काही निकष असतात. पहिला म्हणजे पारंपरिक औषधोपचाराने दुखणं कमी न होणे. दुसरं म्हणजे एक्सरेमध्ये ती झीज तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात दिसणे. तिसरं की दैनंदिन जीवनावर त्याचा इफेक्ट होणे, चालण्याचं अंतर कमी होणे, तेव्हा शस्त्रक्रियेची गरज पडते. बरं. आणि ही शस्त्रक्रिया आधी पारंपरिक पद्धतीने केली जायची, आता अनेक शस्त्रक्रियांमध्ये रोबोटिक पद्धत वापरली जाते. गुडघे प्रत्यारोपणाबाबत जेव्हा रोबोटिक शस्त्रक्रियेविषयी बोललं जातं, तेव्हा नेमकी कशी पार पडते डॉक्टर ही शस्त्रक्रिया? पेशंटची माहिती सिटी स्कॅनद्वारे रोबोटला म्हणजे कम्प्युटरला फीड केली जाते. ऑपरेशनच्या आधी रोबोट एक प्लॅन प्रिपेअर करतो. तो प्लॅन डॉक्टर म्हणजे सर्जन, रोबोट म्हणजे मशीन असते, त्याला रोबोटिक आर्म असतो. ते आपण बघतो तसा चालणारा वगैरे रोबोट नसतो तो. अच्छा. तर त्याला ती माहिती फीड केली असते. त्यानुसार एक प्लॅन बनतो. प्लॅन सर्जन चेक करतात आणि तो अप्रूव्ह करतात. त्यानंतर हाडाचं कुठलं आवरण काढायचं, किती मिलीमीटर काढायचं आणि नवीन जो सांधा आपण बसवणार आहे तो कुठल्या अलाइनमेंटमध्ये बसवायचा, हे रोबोटद्वारे मार्गदर्शित केलं जातं. तर डॉक्टर आणि रोबोट हे मिळून मग ऑपरेशन ते पार पडतं. अच्छा, पण मग डॉक्टर, आधी ज्या शस्त्रक्रिया होत होत्या पारंपरिक पद्धतीने, त्याच्यात आणि या रोबोटिक, आता रोबोटमध्ये मशीन आहे हा एक फरक झालाच, पण फायद्यांच्या दृष्टीने दोन्ही शस्त्रक्रियांमध्ये काय फरक आहे डॉक्टर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचूकता, जे प्रेसिजन आहे ते सब मिलीमीटर म्हणजे मिलीमीटरच्या 10व्या भागापर्यंत अचूकता हा रोबोट देतो आपल्याला. अतिशय सूक्ष्म. आणि हाडाचा केवढा भाग काढायचा, कुठे तो कृत्रिम सांधा लावायचा, याची योग्य माहिती मिळते आणि त्यानुसार पेशंटचा जो रिझल्ट आहे तो आणखी चांगला येतो. आजूबाजूचे जे स्नायू आहेत, लिगामेंट आहेत, त्यांना इजा होण्याची शक्यता कमी असते. ऑपरेशननंतर पेशंटला दुखणं कमी असतं आणि पेशंट लवकरात लवकर चालणे, पुनर्वसनाकडे त्याचा प्रवास सुरू होतो. बरं, आता तुम्ही हे सांगताय खरं तर की अतिशय सूक्ष्म आपण ही शस्त्रक्रिया पार पाडू शकतो, अचूकतेने पार पाडू शकतो, ही खरं तर दिलासादायक अशी माहिती आहे. पण तरीसुद्धा माझ्या गुडघ्यामध्ये अतिशय सूक्ष्म भागावर शस्त्रक्रिया केली जाईल हे विचार करायला ना फार वेदनादायी आहे डॉक्टर. बरोबर. आजही गुडघा प्रत्यारोपणाविषयी अनेक गैरसमज सुद्धा असतील रुग्णांच्या मनात. आपल्याला अनेक रुग्ण दररोज भेटत असेल, काय गैरसमज घेऊन येतात ते नेमके याविषयी? सगळ्यात मोठा गैरसमज असतो की ऑपरेशन नंतर आम्हाला चालताच येणार नाही. अच्छा. ऑपरेशनचा सगळ्यात महत्वाचा उद्देश असतो की पेशंटला चालतं करणे. आणि गुडघ्या प्रत्यारोपणानंतर सगळे रुग्ण 24 तासाच्या आत चालतात. दुसरा असतो महत्वाचा की खूप वेदना होणार. तर आता नवीन वैद्यकीय आधुनिकीकरणामुळे पेन ब्लॉक्स आहे, नवीन औषधं आहे, त्यामुळे दुखणं अजिबात पेशंटला होत नाही आणि 2 ते 3 दिवसात पेशंट हॉस्पिटलमधून घरी पण जातो. आणि तिसरं असतं की काही पेशंटला लठ्ठपणा आहे किंवा डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, किडनीचा आजार आहे, त्यामध्ये ही शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. पण असं नाही आहे, या सगळ्या आजारांमध्ये शस्त्रक्रिया होऊ शकते आणि रोबोटिक रिप्लेसमेंट नंतर ती आणखी सोपी आणि सरस झाली आहे.
अच्छा. बरं डॉक्टर, कोणताही आजार हा आपल्याला कधी होईल हे आपण आता सांगू शकत नाही. तो होणारा तो होतोच. पण तरी सुद्धा आपल्याला कोणताच आजार होऊ नये याच्यासाठी आपण विशेष काळजी तर घेतोच की स्वतःची. हो. आता आपण म्हटलात की गुडघेदुखी ही वयोमानानुसार जडत जाते, येत जाते. पण तरी सुद्धा एक तरुण म्हणून मी ही काळजी नक्कीच घेणार की मला जेव्हा मी वृद्धापकाळात असेन तेव्हा मला गुडघेदुखी होऊ नये. मग त्यासाठी मी काय काळजी घ्यायला हवी आज? सगळ्यात महत्त्वाचं आहे की नियमित व्यायाम. बैठ्या जीवनशैलीमुळे स्नायू कमकुवत होतात आणि गुडघ्यावर सांध्यांवर लोड वाढतं. त्याच्यामुळे गुडघे लवकर झिजतात. तर व्यायाम करणे, वजन नियंत्रण ठेवणे, कारण वजन वाढल्यानंतर गुडघेदुखीचा शक्यता खूप वाढते. तिसरं, काही आजार झाल्यास किंवा गुडघेदुखी झाल्यास लवकर वेळेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेणे आणि औषधोपचार करून घेणे ही महत्त्वाची काळजी आहे. बरं, आता ना सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर. खरं तर हा माझ्यासाठी म्हणजे माझ्याकडून तुम्हाला येणारा गैरसमज पण असू शकतो. पण डॉक्टर, गुडघे प्रत्यारोपणाची जी शस्त्रक्रिया असते, म्हणजे जे तुम्ही एक्सप्लेन केलं त्यानुसार मी सांगते. तुम्ही म्हणालात की काही भाग झिजतो, मग त्यावर आपण उपचार करतो. हो. पण म्हणजे गुडघे प्रत्यारोपण होतं ते झिजलेल्या भागाचं प्रत्यारोपण असतं की संपूर्ण गुडघाच बदलला जातो? नाही, संपूर्ण गुडघा म्हणजे गुडघ्याचा काही भाग झिजतो आणि काही त्याच्या आजूबाजूचा भाग तो झिजण्याच्या तयारीत असतो. तर ते आवरण काढलं जातं आणि त्या आवरणावर नवीन असा गुडघा लावला जातो. तर ते कोटिंग असतं, पूर्ण गुडघा बदलत नाही. साधारण 8 मिलीमीटरचं ते कोटिंग असतं दोन्ही बाजूला, वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. आणि तो नवीन एक जॉईंट बनतो. हा, म्हणजे बाहेरची जी वाटी असते गुडघ्याची त्याला काही होत नाही, आतच सगळं होतं. शस्त्रक्रिया पार पडते. बरं, गुडघ्यांच्या दुखण्याबद्दल किंवा गुडघे प्रत्यारोपणाविषयी अगदी सविस्तरपणे माहिती कळलेलीच आहे डॉक्टर. आता वळूया आपण खुब्यांच्या दुखण्याकडे. हो. डॉक्टर, खुबे प्रत्यारोपण म्हणजे नेमकं काय असतं? खुबा हा एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. तर जसं गुडघ्याची झीज होते तशी खुब्याची झीज पण होऊ शकते. त्याला पण काही कारणं जबाबदार असतात. जसं वयानुसार त्याची झीज होऊ शकते. दुसरं म्हणजे त्याच्या आजूबाजूला काही मार लागला असेल, कधी फ्रॅक्चर झाला असेल, त्याच्यामुळे झीज होऊ शकते. वातामुळे होऊ शकते झीज. आणि अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे खुब्याच्या बॉलपर्यंत रक्तपुरवठा कमी होणे, त्याच्यामुळे झीज होऊ शकते. आणि स्टिरॉइडचा इनटेक म्हणजे काही आजारांमध्ये जसं दमा आहे, डोळ्यांचा काही त्रास आहे, त्यामध्ये स्टिरॉइड जास्त दिवसांसाठी पेशंटला घ्यावे लागतात. त्याच्यामुळे पण हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो आणि हाडाची झीज होते. अशा रुग्णांना खुबा प्रत्यारोपण म्हणजे हिप रिप्लेसमेंट लागू शकतो. अच्छा, खुबे प्रत्यारोपण म्हणजे हिप रिप्लेसमेंट. बरं डॉक्टर, हिप रिप्लेसमेंट मध्ये सुद्धा रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते ना, त्याविषयी सांगा. त्यामध्ये पण CT स्कॅन रोबोटला फीड केला जातो आणि त्याच्या विशिष्ट पोझिशनमध्ये हाडवर ते कृत्रिम जॉईंट कुठे बसवायचा याची आपल्याला कल्पना मिळते. हाड किती काढायचं आहे, अलाइनमेंट, परफेक्ट अलाइनमेंट हे महत्त्वाचं रोबोटचं काम आहे, ज्याच्यामुळे जो कृत्रिम सांधा आहे त्याला दीर्घायुष्य होण्यात मदत होते. बरं डॉक्टर, आपण मगाशी जेव्हा गुडघ्यांच्या प्रत्यारोपणाविषयी बोलत होतो तेव्हा पण मला सुद्धा हा प्रश्न पडला होता, जो तुम्ही गैरसमजांमध्ये मांडला, की शस्त्रक्रियेनंतर खरंच आपल्याला पहिल्यासारखं चालता येऊ शकतं का? पण जेव्हा आता आपण खुब्यांच्या प्रत्यारोपणाविषयी बोलतो, अर्थात हिप रिप्लेसमेंट विषयी, तेव्हा मला हा प्रश्न अगदी ठळकपणे पडलाय की हिपचा संबंध हा आपल्या बसण्या उठण्याशी येतो. ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्ण अगदी पूर्वीसारखा बसू शकतो का? त्याची हालचाल होऊ शकते का व्यवस्थित? रुग्ण चालणं लगेच सुरू होतं, खाली बसणे उठणे हे पण सुरू होतं. पण रुग्णाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण त्याचे दैनंदिन आधीसारखे हालचाल, प्रवास, काम करणे, उभं राहणे, खाली बसणे उठणे या सगळ्या गोष्टी त्याला पूर्ववत करता येतात. बरं, आजकाल जर आपण पाहिलं ना डॉक्टर, तर जसं गुडघेदुखीसाठी वृद्धापकाळासोबत तुम्ही संबंध लावला, तसं जर आपण हिप रिप्लेसमेंट विषयी बोललो किंवा खुब्यांच्या दुखण्याविषयी बोललो, तर तो आजार आज वृद्धांचा पुरतं मर्यादित राहिलेला नाहीये. आता तरुणांमध्ये सुद्धा खुब्यांचं दुखणं प्रचंड वाढलंय. याची कारणं काय डॉक्टर? तरुणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, स्नायूंचा कमकुवतपणा. त्याच्या व्यतिरिक्त अवॅस्क्युलर नेक्रोसिस हा तरुणपणाचा आजार आहे. त्यामुळे रक्तपुरवठा बॉलला कमी होतो आणि रिप्लेसमेंट लवकर कमी वयात करावी लागते. तसंच कोविडनंतर भरपूर लोकांना अवॅस्क्युलर नेक्रोसिसचा त्रास सुरू झाला आहे. जसं मी आधी सांगितलं की स्टिरॉइड इनटेक हा पण तरुणपणात गुडघा आणि खुबा दोन्हीला त्रास देऊ शकतो. बरं डॉक्टर, गुडघ्यांचं काय आणि खुब्यांचं काय? तुम्ही प्रत्यारोपणानंतर जे आवरण बसवता ते नेमकं कसलं असतं?
त्यात मेटल अलॉय असतात, कोबाल्ट, क्रोमियम किंवा टायटॅनियमचे अलॉय असतात, ज्याची लाईफ टेस्ट केलेली असते. साधारण त्याचं 20 ते 25 वर्ष आयुष्य असतं. पण ते 20 ते 25 वर्ष टिकण्यासाठी अर्थात रुग्णाने सुद्धा तशी काळजी घेणं आवश्यक असेल शस्त्रक्रियेनंतर. ती काय घ्यायची असते? सगळ्यात महत्त्वाचं व्यायाम करणे. जर आजूबाजूचे स्नायू मजबूत असतील तर गुडघ्याचा लोडिंग कमी होतं आणि स्नायूंची हालचाल वाढली तर गुडघ्याची लाईफ वाढते. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, कृत्रिम सांध्यांना थोडे लिमिटेशन असतात, तर ते पाळणं पण आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते व्यायाम करणे, ते पथ्य पाळणे आणि सकस आहारातून मसल्स आणि स्नायू यांची ताकद वाढवणे, हे सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर्स आहेत यामध्ये. अच्छा, आपण पुण्याच्या मोशी आणि चिंचवड भागात जे सुप्रसिद्ध धनश्री हॉस्पिटल आहे तिथे रुग्णसेवा देता. जर आपल्या प्रेक्षकांमधून कोणाला आपल्याकडून उपचार घ्यायचे असेल तर त्यांना माहीत असायला हवं की धनश्री हॉस्पिटल कसं आहे, किती वेगवेगळ्या सोयी सुविधांनी ते सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. त्यासाठी तुम्ही स्वतः सांगा डॉक्टर. धनश्री हॉस्पिटल हे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तिकडे सगळ्या ब्रांचेसचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर पूर्ण 24 तास अवेलेबल असतात. तिथे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन थिएटर, जे सुसज्ज ऑपरेशन थिएटर लागतात, हाय एंड सर्जरी म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट झालं किंवा बायपास सर्जरी झाली, यासाठी ज्या ऑपरेशन थिएटर लागतात त्या ऑपरेशन थिएटरची सोय आहे. त्याला बॅकअप म्हणून ICUची सोय आहे, डायलिसिस आहे, कॅथलॅब आहे जिथे अँजिओप्लास्टी वगैरे होऊ शकते. या सगळ्या आजारांची आणि त्याच्या व्यतिरिक्त जे कॉमन आजार आहेत, जसं मेडिसिन झालं, जनरल सर्जरी झालं, हे सगळे उपचार तिथे उपलब्ध आहेत. बरं, आजच्या या चर्चेत आपण वारंवार एक उल्लेख केला की नियमित व्यायाम करावा. खरं तर व्यायामाला जितकं महत्त्व आहे आपल्या सुदृढ जीवनशैलीमध्ये, तेवढंच महत्त्व आहे आहाराला. कारण आपण जे खातो तेच आपल्या शरीरावर दिसत असतं. डॉक्टर, म्हणून मार्गदर्शन करा की एकूणच आपली सगळी हाडं कायमच मजबूत राहावी यासाठी आपल्या आहारात कोणकोणत्या पदार्थांचा प्रामुख्यानं समावेश असायला हवा? सगळ्यात महत्त्वाचं हाडांसाठी असतं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. आता व्हिटॅमिन डी हे फक्त सूर्यकिरणाने मिळतं. आजकाल बैठी जीवनशैली, सगळं इंडोर ॲक्टिव्हिटी असल्यामुळे व्हिटॅमिन डी मिळत नाही आणि व्हिटॅमिन डी कमी असल्यामुळे शरीरात कॅल्शियम असलं तरी ते हाडापर्यंत पोचत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे शरीराला सूर्यकिरण मिळणे, तो एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या व्यतिरिक्त आहारामध्ये कॅल्शियम हे भरपूर फळांमधून किंवा पालेभाज्यांमधून आपल्याला मिळतं. ते सहसा कॅल्शियम आहारातून नॉर्मल जातं. प्रोटीन भरपूरदा कमी असतं. प्रोटीनमुळे स्नायूंची जे स्ट्रेंथ असते ती कमी होते. तर प्रोटीन असणे आहारामध्ये हे महत्त्वाचं आहे. प्रोटीनला व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन दोन्ही सोर्स आहेत. व्हेजिटेरियनमध्ये पनीर आहे, कडधान्य आहे, डाळी आहेत, सोयाबीन आहे, किंवा नॉन व्हेजिटेरियनमध्ये मग ते चिकन किंवा अंडी हा खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा. अगदी ते महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या सगळ्या समारोपाकडे. जाता जाता अगदी थोडक्यात काय सल्ला द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? सगळ्यात महत्त्वाचं आहे की नियमित व्यायाम करा, वजन वाढू देऊ नका. लठ्ठपणा हा सांधेदुखीसाठी खूप कारणीभूत आहे आणि तो प्रिव्हेंटेबल आहे. दुसरी गोष्ट, काही त्रास असेल, दुखणं असेल तर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याचं योग्य मार्गदर्शन घ्या आणि उपचार करून घ्या. धन्यवाद डॉक्टर, या सल्ल्यासाठी सुद्धा आणि या संपूर्ण कार्यक्रमात दिलेल्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी सुद्धा धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.